हाय एव्हरीवन. आज आपण घरी अगदी मऊ आणि रसाळ असे गुलाबजाम बनवणार आहोत. हे गुलाबजाम तळताना फुटणार नाहीत ना कडक होतील आणि पाकही एकदम छान शोषतील. सर्वात आधी मी अर्धा किलो खवा हाताने छान बारीक करून घेत आहे. तुम्ही पाहू शकता मी खवा हा हातानेच मळत आहे, त्यामुळे त्यात एकही गाठ राहत नाही. खवा हाताने बारीक केल्यामुळे गुलाबजामला टेक्स्चर खूप मऊ येते. आता मी बारीक केलेल्या खव्यामध्ये मैदा घालत आहे. इथे मी 1 वाटी मैदा घेतला आहे. मैदा हा जास्त घालत नाही, कारण हा फक्त बाइंडिंगसाठी आहे. यामुळे गुलाबजाम तुटत नाहीत आणि आकारही छान येतो. इथे मी दोन्ही नीट मिक्स करून मऊ पीठ तयार करत आहे. तुम्ही पाहू शकता मी इथे पाणी आणि बेकिंग सोडा अजिबात घालत नाही आहे. पीठ फार घट्टही नको आणि जास्त सैलही नको. अगदी थोडे दूध वापरून मी इथे मऊ पीठ तयार करत आहे. अंगठ्याने दाबल्यावर हलकंसं दबलं पाहिजे, हीच योग्य कन्सिस्टन्सी. आता हे पीठ मळून झाले आहे. याला मी साधारण 20 मिनिट रेस्टिंगसाठी ठेवत आहे. यामुळे पीठ सेट होते आणि गुलाबजाम अजून मऊ होतात. आकार देणंही सोपे होते. 20 मिनिटानंतर पिठाचे लहान भाग घेऊन मी गोळे बनवत आहे. रेस्टिंगसाठी ठेवल्यामुळे हे पीठ अगदी मऊ झाले आहे आणि त्यामुळे गोळे बनवताना मला हाताला तूप लावायची गरज नाही पडली. गोळे बनवताना अगदी हलक्या हाताने बनवावे आणि सगळे गुलाबजाम एकाच साईजचे करावे. एका साईजचे केल्यामुळे तळताना सगळे एकसारखे शिजतील. इथे माझे सगळ्या पिठाचे गोळे करून झाले आहेत. आता आपण ते तळायला घेऊयात. गुलाबजाम तळायला तेल किंवा तूप वापरतात. इथे मी तेलाचा वापर केला आहे आणि तेल हे मध्यम आचेवर गरम करावे. फार गरम नाही, हे खूप महत्त्वाचे. आता मी हळूहळू गुलाबजाम तेलात सोडते. गुलाबजाम तळताना ते सतत हलवावे. सतत हलवल्यामुळे सगळीकडून त्यांना समान रंग येतो. गुलाबजाम तळताना संयम खूप महत्त्वाचा आहे. घाई केली तर बाहेरून लवकर रंग येतो, पण आतून कच्चे राहू शकतात. एक एक करून आता मी सर्व बनवलेले गुलाबजाम तळून घेत आहे. छान सोनेरी रंग होईपर्यंत गुलाबजाम तळावे. आता आपण पाक बनवूयात. एका कढईमध्ये 1 कप पाणी घ्या. त्यामध्ये वेलदोडे किंवा वेलदोड्याची पूड घाला. आवड असल्यास तुम्ही थोडं केशरही घालू शकता. इथे मी थोडे केशर टाकले आहे. केशरने पाकाला छान असा रंग येतो. पाणी गरम झाले की पाण्याला हळूहळू केशरचा रंग चढतो. आता यामध्ये आपण 1 वाटी साखर घालूयात. गुलाबजामचा पाक हा एकतारी किंवा चिकट होईपर्यंत उकळावा लागतो. पाक जास्त घट्ट करू नका. पाक खूप घट्ट झाला तर गुलाबजाम पाक शोषत नाही. साखर पूर्ण विरघळल्यानंतर पाक उकळायला लागला आहे. पाकाची कन्सिस्टन्सी खूप महत्त्वाची आहे. जास्त पातळही नको आणि जास्त घट्टही नको. गुलाबजामासाठी हीच योग्य कन्सिस्टन्सी आहे. आता आपण गॅस बंद करू शकतो. तळलेले गुलाबजाम हे गरम पाकातच टाकावे. पाक जर थंड झाला असेल तर गुलाबजाम टाकण्याआधी पुन्हा गरम करा. पाक थंड झाला असेल तर गुलाबजाम पाक शोषत नाहीत. सगळे गुलाबजाम पाकात समान बुडतील याची खात्री करून घ्या. गुलाबजाम हे पाकात किमान 1 ते 2 तास भिजू द्या, म्हणजे ते पूर्ण रसाळ होतील.
हे तयार आहेत आपले मऊ आणि रसाळ गुलाबजाम, घरच्या घरी बनवलेले अगदी परफेक्ट. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.